रत्नागिरीतून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। रत्नागिरी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची अंबर ग्रीस जप्त केली आहे। रत्नागिरी एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका मोठ्या कारवाईत लुप्तप्राय प्रजातीच्या माशांची उलटी अर्थात अंबर ग्रीस जप्त केली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता। या कारवाईत एजाज अहमद युसुफ मिरकर या 41 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 2.5 किलो वजनाची अंबर ग्रीस जप्त केली। या अंबर ग्रीसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 2,50,00,000 रुपये। यासह पोलिसांनी 50,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल सुद्धा जप्त केली। या संपूर्ण कारवाईत एकूण 2,50,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईचं नेतृत्व पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी केलं असून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळालं। याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले, आज आपण मोठी कारवाई केलेली आहे। वेलमाशी उलटी इथे पकडण्याचं एक मोठी कारवाई आपण करून झालेली काय सांगणार? काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एमआयडीसी येथे एक खूप मोठी कारवाई केलेली आहे। अंबर ग्रीस जे फ्लोटिंग गोल्डही ज्याला म्हणतात, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने काल आमच्या एलसीबीच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 2.5 किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास 2.5 कोटी रुपये आहे। याच्यामध्ये एक आरोपी एजाज अहमद यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। थँक्यू।